विद्यार्थी मित्रो नमस्कार, मी वानखेडे सर आपल्या सर्वांचं वानखेडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आजचा आपला टॉपिक आहे चौकोन। आज आपण शिकणार आहोत चौकोन। चौकोनामध्ये पहिला पॉइंट येणार का चौकोनाच्या चार कोणांची बेरीज जर केली तर ती बेरीज येते 360। जसं त्रिकोणामध्ये 180 येते तसं चौकोनामध्ये येते 360। ठीक आहे, तर चौकोनाचे एकूण 7 प्रकार पडतात। ठीक आहे, जसं पहिलं चौरस, दुसरं समभुज चौकोन, तिसरं असणार आयत, चौथं असणार समांतरभुज, पाचवं असणार समलंब चौकोन, सहावं असणार समद्विभुज, समलंब चौकोन आणि सातवा असणार चौकोनाचा प्रकार पतंग। विद्यार्थी मित्रो, हे जे चौकोनाचे 7 प्रकार पडतात, या 7 प्रकारापैकी पहिले जे 5 आहे त्यावरच आतापर्यंत स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहे। तर हे जर 5 व्यवस्थित समजून घेतले, याचे सूत्र वगैरे कसे तयार झाले, तर आपण सर्व प्रश्न सोडवू शकतो। एक एक पाहू आपण। यामध्ये पहिला घटक येणार चौरस। चौरसाची आकृती आपण अशी काढणार। तर चौरसाचं वैशिष्ट्य काय असते का ज्या चौकोनामध्ये 4 बाजू, 4 कोण आणि कर्णाचं माप जर समान असेल तर अशा पद्धतीचा जो चौकोन असणार त्याला म्हणणार आपण चौरस। चौरसामध्ये 4ही बाजू ह्या समान असतील, 4ही बाजू समान असतील। मी जर इथून असा कर्ण काढला, ठीक आहे, सध्या असाही प्रश्न विचारत आहे का इथं जर मी कर्ण काढला तर आपल्याला असं लक्षात येईल का इथं 90चा कोण आहे। ठीक आहे, याच्या समोरची जी बाजू असणार याला म्हणणार आपण कर्ण। या कर्णामुळे काय झालं का 2 त्रिकोणामध्ये हा चौरस विभागला गेला। ठीक आहे, तर मग या त्रिकोणाचा जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल का 90चा कोण आहे, म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे आणि काटकोन करणाऱ्या 2 बाजू जर समान असतील तर याला म्हणणार आपण समद्विभुज काटकोन त्रिकोण। मग हा एक समद्विभुज काटकोन त्रिकोण होईल एक, आणि खालचं जर म्हटलं तर हा एक समद्विभुज काटकोन त्रिकोण होईल। मग प्रश्नामध्ये असं म्हटलेलं जाते आपल्याला का 2 समद्विभुज काटकोन त्रिकोण जर कर्णाच्या बाजूने जर एकत्र केले तर ती जी आकृती तयार होते तो कोणता चौकोन असणार। ठीक आहे, तर ती आकृती तयार होणारी असणार चौरस। समोरचा कॉन्सेप्ट पाहू आपण। तर यामध्ये जे 2 कर्ण असणार या दोन्ही कर्णांचं माप समान असते। पहा, चौरसामध्ये 4 बाजू समान असतील, 4 कोणही समान असतील आणि 2 कर्णाचं माप सुद्धा समान असेल। ठीक आहे, त्यानंतर आपण आता याच्यावर प्रश्न कसे कसे तयार होतात, कशा कशावर आधारित प्रश्न विचारतात ते पाहू। पहिलं पाहू आपण परिमिती। आता परिमिती म्हणजे काय असणार का एखाद्या आकृतीच्या 4ही बाजूंची बेरीज। तर आता हे सर्व बाजू समान आहेत, मग याला लांबी रुंदी असं वगैरे न म्हणता फक्त आपण बाजू असं म्हणणार, याला आपण बाजू म्हणणार। मग आता याचं परिमितीचं सूत्र जे आपण पुस्तकात वगैरे पाठ करतो ते कसं तयार झालं समजून घ्या। परिमिती बरोबर, आता ही बाजू, ठीक आहे, प्लस मध्ये दुसरी बाजू, प्लस मध्ये तिसरी बाजू, प्लस मध्ये चौथी बाजू। मग असं जर आपण केलं तर परिमिती तयार होईल बाजू प्लस बाजू प्लस बाजू प्लस बाजू। तर बाजूच्या बाजूसोबत आपण जर 4 वेळा बेरीज जर केली तर हे होईल 4 गुणाकारात बाजू। म्हणून चौरसाची परिमिती याचं सूत्र असणार 4 गुणाकारात बाजू। ठीक आहे, त्यानंतर इथे जर क्षेत्रफळ काढायचं म्हटलं आपल्याला तर चौरसाचे क्षेत्रफळ 2 गोष्टीवरून निघते, एक बाजूवरून आणि दुसरं कर्णावरून। तर बाजूवरून कसं काढायचं पहा का जसं हा एक पॉइंट असेल किंवा हा एक पॉइंट, कोणताही पॉइंट घेऊ शकता तुम्ही। तर चौरसाचं क्षेत्रफळ सिंपल कन्सेप्ट आहे, हेच तुम्हाला आयतामध्ये वापरता येईल। ठीक आहे, चौरसाचं क्षेत्रफळ बाजूवरून कसं काढता येईल का लगतच्या 2 बाजूंचा गुणाकार। मग लगतच्या 2 बाजू म्हणजे कसं म्हणणार आपण काय एका पॉइंटवर भेटणाऱ्या 2 बाजू। जसं हा पॉइंट आहे, या भेटणाऱ्या 2 बाजू, इथं या 2 बाजूंचा गुणाकार केला तर ते होईल चौरसाचं क्षेत्रफळ। मग आता 2 बाजू म्हटलं तर बाजू गुणाकारात ही बाजू,
मग बाजू गुणाकारात बाजू जर केलं तर बाजूचा होईल वर्ग. तर असा हा बेसिक कन्सेप्ट आहे. दोन लगतच्या बाजूंचा गुणाकार म्हणजे असणार चौरसाचं क्षेत्रफळ. ठीक आहे. यामध्ये कर्णावरून जर काढायचं म्हटलं क्षेत्रफळ तर कर्णावरून याचं क्षेत्रफळ असते 1/2 गुणाकारात याचा बेसिक कन्सेप्ट समजून जर घेतला तर समोरचा जो चौकोन पाहणार आहोत आपण समभुज चौकोन त्याचे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायला एकदम सोपं जाईल. 1/2 गुणाकारात याचा कन्सेप्ट असणार पहिला कर्ण गुणाकारात दुसरा कर्ण. 1/2 गुणाकारात पहिला कर्ण गुणाकारात दुसरा कर्ण. मग आता इथे जर या आकृतीमध्ये जर आपण व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर आपल्याला लक्षात येते का दोन्ही कर्णाचं माप समान आहे. मग दोन्ही कर्णाचं जर माप समान असेल तर याला आपण पहिला कर्ण दुसरा कर्ण असं न म्हणता फक्त आपण असं म्हणणार 1/2 गुणाकारात कर्ण गुणाकारात कर्ण. याला पहिला आणि दुसरा असं नाही म्हणणार. मग 1/2 जशाला तसं ठेवलं आपण गुणाकारात कर्ण गुणाकारात कर्ण असं जर केलं तर हे होईल कर्णाचा वर्ग. तर 1/2 गुणाकारात कर्णाचा वर्ग हे झालं चौरसाचं क्षेत्रफळ कर्णावरून काढलं. ठीक आहे. यामध्ये तिसरा कन्सेप्ट कोणता येतो तर याच्यामध्ये जर कर्ण काढायचं असेल. ठीक आहे. मला जर हा कर्ण काढायचा असेल तर लक्षात येईल का इकडला जर एवढा भाग जर आपण चेक केला तर हे समद्विभुज काटकोन त्रिकोण तयार होतं. मग समद्विभुज काटकोन त्रिकोणात आपण जसं कर्ण काढला तेच सूत्र इथे लागू होते. मग कर्ण जर चौरसात काढायचं म्हटलं तर चौरसामध्ये कर्ण वर्गमुळात 2 गुणाकारात होणार बाजू. ठीक आहे. तर चौरसात मध्ये कर्ण जर काढायचं म्हटलं तर चौरसामध्ये कर्ण होणार वर्गमुळात 2 गुणाकारात बाजू. तर चौरस या टॉपिकवर तुम्ही जर हे 4 सूत्र पाठ केले, एक परिमिती म्हणजे 4 गुणाकारात बाजू, क्षेत्रफळ बाजूवरून म्हटलं तर बाजूचा वर्ग, क्षेत्रफळ कर्णावरून म्हटलं तर 1/2 गुणाकारात कर्णाचा वर्ग आणि कर्ण काढायचं म्हटलं तर वर्गमुळात 2 गुणाकारात बाजू. ठीक आहे. यामध्ये दुसरा आपण प्रकार पाहू समभुज चौकोन. ठीक आहे. आता समभुज चौकोन कसा असणार. ठीक आहे. या समभुज चौकोन नाव जर व्यवस्थित वाचलं आपण तर त्यावरून अर्थ कळणार आपल्याला. सम म्हणजे समान आणि भुज म्हणजे बाजू. जिथं चौकोनाच्या चारही बाजू म्हणजे सर्व बाजू जर समान असतील तर याला म्हणणार आपण समभुज चौकोन. ठीक आहे. तर याच्या चारही बाजू समान असतात. ठीक आहे. त्यानंतर आपण याला 2 कर्ण काढणार. ठीक आहे. मग आता आपण एक कन्सेप्ट शिकलो का एखाद्या आकृतीच्या जेवढ्या बाजू समान असतील तेवढे कोणही समान असतात. मग जसं इथं चौरसामध्ये 4 बाजू समान तर 4 कोण समान होते. ठीक आहे. तर तसेच इकडं 4 बाजू समान आणि 4 कोणही समान असणार. मग आता या दोघांमध्ये बदल काय आहे तर दोघांमध्ये जे बदल आहे त्याच्यावरूनच सूत्रांची निर्मिती झालेली आहे, सूत्र बनलेले आहे. लक्षात घ्या. या दोघांमध्ये बदल काय आहे तर इथं दोन्ही कर्णांचं माप समान असणार आणि इथं 2 कर्णांचं माप वेगवेगळं असतं. ठीक आहे. तर लक्षात घ्या. यामध्ये पहिला कन्सेप्ट आपण जर परिमिती काढायची म्हटलं तर याचं जे परिमितीचं सूत्र असणार तर चौरसामध्ये जशी आपण परिमिती काढतो 4 गुणाकारात बाजू, सेम याची परिमिती सुद्धा असणार 4 गुणाकारात बाजू. त्यानंतर क्षेत्रफळ जर याचं काढायचं म्हटलं. ठीक आहे. तर हा मुद्दा सर्वांनी व्यवस्थित ऐकून घ्या का समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं म्हटलं तर समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ हे बाजूवरून निघत नसते. ठीक आहे. तर समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ हे फक्त कर्णावरून काढू शकतो आणि इकडलं जे फॉर्म्युला आहे चौरसाचा तोच फॉर्म्युला इकडे लागू होतो. तर इथं 1/2 क्षेत्रफळ जर आपल्याला कर्णावरून काढायचं म्हटलं तर 1/2 गुणाकारात पहिला कर्ण गुणाकारात असणार दुसरा कर्ण गुणाकारात दुसरा कर्ण. आता इथं दोन्ही कर्ण हे लांबीनं वेगवेगळे असतील म्हणून याला आपल्याला दाखवावं लागते वेगवेगळं. तर एकाला म्हणणार आपण पहिला कर्ण आणि दुसऱ्याला म्हणणार दुसरा कर्ण. तर जसं आपण इथं दोन्ही कर्ण समान होते तर फक्त कर्ण घेतलं तर असं न घेता इथं 1/2 गुणाकारात पहिला कर्ण गुणाकारात दुसरा कर्ण असंच ठेवावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल शॉर्टकटमध्ये सांगायचं म्हटलं तर समभुज चौकोनात जर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं म्हटलं तर 2 कर्णांचा गुणाकार करावा लागेल आणि याला 2 न भागावं लागेल. तर 2 कर्णांच्या गुणाकाराला जर आपण 2 न
भागलं तर ते होईल समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ. ठीक आहे, तर आपल्याला समभुज चौकोन म्हटलं तर यामध्ये हे दोन महत्वाचे कन्सेप्ट आहे. त्यानंतर सध्या या गोष्टीवर बरेच प्रश्न विचारत आहे. समभुज चौकोनामध्ये बाजू काढायला लावत आहे. आता बाजू काढण्याचा कन्सेप्ट कुठून आला पहा, सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्या. जसं आता समभुज चौकोन म्हटलं तर यामध्ये 4 त्रिकोण तयार झाले. जसं हा पहिला त्रिकोण, हा दुसरा त्रिकोण, हा तिसरा त्रिकोण आणि हा चौथा त्रिकोण. पहा आता व्यवस्थित समजून घ्या कसं बाजूचं सूत्र तयार झालं. आता पहा, ही जी रेष आहे ही सरळ रेष आहे. याला जी अशी परपेंडिक्युलर रेष गेली तर ही सरळ रेष याचा अर्थ असतो 90चा कोन. ही सरळ रेष अशी जाणं याचा अर्थ 90चा कोन. आणि हीच रेष जर अशी जर सेंटर मधून जात असेल तर याचा अर्थ इथं असणार 45 अंशाचा कोन. ठीक आहे, तर हा कोन होणार 45चा. मग सेम कन्सेप्ट इथे लागणार, हाय कोन होणार 45 अंशाचा. ठीक आहे, मग दोन कोन जर त्रिकोणाची 45 अंश असेल म्हणजे या दोघांची बेरीज होणार 90. आपल्याला असं माहित आहे त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज असते 180. मग राहिला तिसरा कोन, तर हा कोन होणार इथं 90 अंश. ठीक आहे, मग आता पहा 45 45 90 असं जर म्हटलं तर यावरून आपल्याला असं समजेल 90 अंश हा काटकोन त्रिकोण झाला. मग याच्या समोरची जी बाजू आहे याला आपण त्रिकोणाच्या बाबतीत जर विचार केला तर या त्रिकोणावरून 90 अंशाचा जो कोन असणार त्याच्या समोरची बाजू म्हणजे त्रिकोणाच्या अँगलनं विचार केला तर हा झाला कर्ण. आणि समभुज चौकोनाच्या अँगलनं जर विचार केला तर ही झाली समभुज चौकोनाची बाजू. मग ही जर बाजू काढायची म्हटलं तर आपल्याला काय करावं लागेल, काटकोन त्रिकोणाचं आपल्याला सूत्र माहित आहे. मग मला जर कर्ण काढायचं म्हटलं तर कर्ण पहा आपण असं काढणार, कर्णाचा वर्ग बरोबर असणार या बाजूचा वर्ग. फॉर एक्झाम्पल आपल्याला प्रश्नामध्ये ही बाजू जर 8 दिली असेल तर आता हा सेंटर पॉइंट आहे, हा पूर्ण जर 8 दिली असेल तर अर्धापर्यंत 4 होणार आणि इकडं 4 होणार. ही बाजू जर आपल्याला हा कर्ण 6 दिला असेल तर हा अर्ध्यापर्यंत 3 होणार आणि इकडे 3 होणार. ठीक आहे, मग यावरून आपल्याला समजणार का काटकोन त्रिकोणाच्या जे काटकोन करणाऱ्या 2 बाजू आहे त्यातली एक बाजू 4 झाली आणि दुसरी बाजू 3 झाली. मग 4 आणि 3 असताना कर्ण जर काढला तर कर्ण होतो 5. मग हेच जर आपल्याला म्हणजे 4चा वर्ग 16 होईल, 3चा वर्ग 9 होईल. मग 16 अधिक 9 केलं तर हे होईल 25 आणि 25 म्हणजे होईल कर्णाचा वर्ग. मग कर्णाचा वर्ग 25 म्हटलं तर कर्ण होणार 5. म्हणजे या कन्सेप्टवरून पहा आपल्याला काय शिकायला मिळलं. आपण कर्ण कसा काढला तर हा जो ओरिजिनल म्हणजे जे समभुज चौकोनाचा कर्ण होता त्याचे आपण अर्धे घेतले म्हणजे हा 8 होता तर 4 घेतले. ठीक आहे, त्यानंतर इकडे 6 होते तर आपण 3 घेतले. ओके, मग त्यानंतर काय केलं, या दोघांच्या वर्गाची बेरीज केली. जसं 4चा वर्ग आणि 3चा वर्ग ते झालं 25 आणि ते जे 25 येईल त्याचा आपण वर्गमूळ काढलं म्हणजे आपल्याला या काटकोन त्रिकोणाचा कर्ण मिळाला जे की समभुज चौकोनाच्या अँगलनं विचार केला तर ती बाजू झाली. म्हणून सूत्रपा कसं तयार झालं, बाजूचा वर्गमुळात इथं पहिला कर्ण भागाकारात 2 याचा वर्ग प्लस मध्ये दुसरा कर्ण भागाकारात 2 याचा वर्ग. जसं पहा पहिला कर्ण मी एक्झाम्पल मध्ये सांगितलंय 8, तर पहिला कर्ण जेवढा असेल सपोज 8 असेल याच्या अर्धे करा म्हणजे 4 होईल, 4चा वर्ग करा 16 होईल. प्लस मध्ये दुसरा कर्ण मी एक्झाम्पल मध्ये 6 सांगितलं, 6च्या अर्धे करा 3 होईल, 3चा वर्ग करा 9 होईल. मग 16 अधिक 9 केलं तर हे होणार 25 आणि हे 25 वर्गमुळात आहे. मग 25चं वर्गमूळ काढलं तर 5 येईल म्हणजे इथं बाजू भेटणार आपल्याला 2 कर्ण 8 आणि 6 असतील तर समभुज चौकोनाची बाजू भेटणार 5. ठीक आहे, तर असं आपण कम्पेअर करून शिकू शकतो. ठीक आहे, तर यामध्ये तिसरा आपण प्रकार पाहणार. तिसरा असणार चौकोनाचा प्रकार आयत. ठीक आहे, पहा आयताचे सूत्र आपण असेच तयार करू शकतो. पहा सर्वांनी लक्षात घ्या कसं. आयतामध्ये 4 बाजू असणार. आयताचं वैशिष्ट्य काय असते का समोरासमोरील बाजूचं माप समान असते. ठीक आहे, तर ही बाजू जेवढी असणार तेवढीच ही बाजू असणार आणि वरची बाजू जेवढी असणार तेवढीच खालची बाजू असणार अशा पद्धतीनं. आणि याचे 4ही कोन हे 90 अंशाचे असतात. हा प्रत्येक कोन काटकोन असणार. ओके,
आणि याच्यामध्ये कर्ण वगैरे आपल्याला काढायला सांगतात, तर आपण सूत्र पाहू कसे बनले. ठीक आहे, मग पहा आता आयताचा जर विचार केला तर जसं चौरसामध्ये पाहिलं तर चौरसामध्ये चारही बाजू समान होत्या. ठीक आहे, तर तसं आयतामध्ये जर चेक केलं तर फक्त समोरासमोरील बाजू समान असतात. मग पहा जे बाजू लांब आहे, मग याला वेगळं दाखवायचं म्हटलं तर जे लांब बाजू आहे, एकदम सिंपल कन्सेप्ट वापरली भूमितीमध्ये. लांब बाजू आहे तर मग त्याला नाव काय द्यायचं, तर लांबी नाव दिलं. जे रुंद बाजू आहे, जे लहान बाजू आहे, त्याला नाव दिलं रुंदी. मग आता ही रुंदी म्हटलं तर याच्या समोरची रुंदी होणार, ही लांबी म्हटलं तर याच्या वरची सुद्धा ही लांबी होणार. म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल का आयतामध्ये 2 रुंदी असणार, 2 लांबी असणार. ठीक आहे, ओके. तर आता पहिलं पाहू आपण परिमिती. तर परिमितीचं सूत्र वगैरे जे आपण पुस्तकात पाठ करतो ते सूत्र कसं तयार झालं बघा, लक्षात घ्या. आपला कन्सेप्ट काय, आकृतीच्या 4 बाजूंची बेरीज. आता सपोज मी जर इथून निघालो, या पॉइंट पासून निघालो तर ही बाजू, तर मी घेणार या बाजूची लांबी, ही बाजू घेणार, प्लस मध्ये दुसरी बाजू घेणार रुंदी, चौघांची आपल्याला बेरीज करायची. तिसरी बाजू घेणार लांबी, चौथी बाजू घेणार रुंदी. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं होतं, 4 बाजूंची बेरीज करायची होती. मग आता यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला असं ऑब्झर्वेशन मिळते का लांबी लांबी 2 वेळा आलेली आहे, म्हणून याला आपण असं लिहिणार 2 वेळा लांबी. त्यानंतर रुंदी रुंदी 2 वेळा आलेली आहे, तर याला म्हणणार आपण 2 वेळा रुंदी, 2 वेळा रुंदी. मग आता पहा 2 वेळा लांबी अधिक 2 वेळा रुंदी, या दोघांमध्ये जर चेक केला आपण तर 2 हा घटक कॉमन आहे. मग याला आपण बाहेर काढणार. याला जर बाहेर काढलं तर याच्यामध्ये शिल्लक राहते लांबी प्लस रुंदी. तर आपण जे बरेच विद्यार्थी रट्टा वगैरे मारतात, तर रट्टा वगैरे न मारता सूत्र कसं तयार झालं असं जर आपण या कन्सेप्टनं गेलो तर आपल्याला परीक्षेपर्यंत निश्चितच हे सूत्र सर्व लक्षात राहतील. तर म्हणून परिमितीचं सूत्र आपण जे पुस्तकात वाचतो का लांबी प्लस रुंदी ब्रॅकेटमध्ये आणि याची दुप्पट हे असणार आयताची परिमिती. त्यानंतर क्षेत्रफळ. क्षेत्रफळ चौरसामध्ये जे आपण काढलं होतं, चौरसाचं क्षेत्रफळ सांगताना मी कन्सेप्ट सांगितला होता का लगतच्या 2 बाजूंचा गुणाकार. ठीक आहे, सेम कन्सेप्ट आयतामध्ये लागतो, लगतच्या 2 बाजूंचा गुणाकार. आता पहा लगतच्या 2 बाजू मी हे 4 पॉईंट दिले काढले इथं असं समजा. आता या पॉईंटचा जर विचार केला तर लगतच्या 2 बाजू म्हणजे ह्या होतील, म्हणजे एक होणार लांबी, एक होणार रुंदी. मी जर हा पॉईंट पकडला तर लगतच्या 2 बाजू ह्या होतील, म्हणजे एक लांबी एक रुंदी. कोणताही पॉईंट पकडा तुम्ही, एक लांबी एक रुंदी येणार. ठीक आहे, मग लगतच्या बाजूंचा गुणाकार म्हणजे कोणाकोणाचा गुणाकार होईल, इथं लांबी आणि रुंदीचा गुणाकार, म्हणून आपण आयताचं क्षेत्रफळ लिहितो लांबी गुणाकारात रुंदी. ठीक आहे, तर आयताचं जे क्षेत्रफळ लिहिलं आपण लांबी गुणाकारात रुंदी आणि चौरसाचं जे क्षेत्रफळ लिहिलं आपण बाजूचा वर्ग, हे दोन्ही सूत्र सारखे आहे. ठीक आहे, फक्त आपण लिहिताना वेगळं लिहितो. याच्या मागचं कारण काय का चौरसामध्ये लांबी आणि रुंदी सारखी असते, म्हणून लांबी आणि रुंदी सारखी म्हटलं तर बाजू घेतो, मग बाजू गुणाकारात बाजू, बाजूचा वर्ग झाला. इथं लांबी आणि रुंदी वेगवेगळी असते, म्हणून आपण त्याला वेगळं दाखवण्यासाठी लांबी गुणाकारात रुंदी अशाला असं ठेवतो. ठीक आहे, ओके. याच्यामध्ये कर्ण जर काढायचं म्हटलं तर आता पहा कर्णाचा वर्ग. ठीक आहे, आता पहा आयतामध्ये सेम कन्सेप्ट होते का 2 त्रिकोणामध्ये डिवाइड होते. इथं 2 त्रिकोणामध्ये डिवाइड होते, एक आयत आपण जर कर्ण दाखवला तर. ठीक आहे, इथं 90चा कोन असतो. मग आता जिथं 90चा कोन असणार त्याच्या समोरची बाजू याला म्हणणार आपण कर्ण. जिथं 90चा कोन असणार त्याच्या समोरची बाजू म्हणजे असणार कर्ण. मग हा कर्ण जर काढायचं म्हटलं तर आपला पायथागोरसचं प्रमेय इथंही लागू होते. तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण कर्ण काढणार. कर्ण कसं काढणार का कर्णाचा वर्ग बरोबर असणार काटकोन करणाऱ्या 2 बाजूंच्या वर्गाची बेरीज. चौथा पॉइंट पाहू आपण, समांतरभुज. समांतरभुज पहा, समांतरभुज चौकोन आणि आयत या दोघांचे सूत्र सारखे आहे. ठीक आहे, या दोघांमध्ये बदल काय असतो पहा. आयतामध्ये काय असते, समोरासमोरील बाजू ह्या समान असतात. ठीक आहे, जसं लांबी लांबी रुंदी रुंदी. समांतरभुजामध्ये काय असते, एक बदल आहे फक्त का याला डायग्राम वगैरे आपण अशी दाखवू शकतो.
सेम कन्सेप्ट असणार समांतरभुज. या दोघांमध्ये बदल काय आहे तर एक बेसिक डिफरन्स आहे, एक बेसिक फरक आहे. तो कोणता पहा. का इथं जे समोरासमोरील बाजू समान असतात त्या दोन बाजू एकमेकांना समांतर सुद्धा असतात, म्हणून याला म्हणतो आपण समांतरभुज. याचा अर्थ काय का ह्या दोन बाजू समांतर आहे याचा अर्थ असा असतो या दोन बाजू आपण किती एक्सटेंड केल्या आपण वाढवल्या यांना, म्हणजे या रेषेला मी समोर वर लिहिलं म्हणजे किंवा खाली असं जर ओढलं, या रेषा वर खाली असं जर लिहिल्या तर ह्या दोन रेषा कधीच एकमेकांना भेटत नसतात. ठीक आहे, तर असे जे रेषा असतात याला म्हणतो आपण समांतर रेषा. ठीक आहे, तर मग समांतरभुज चौकोनामध्ये जर आपल्याला परिमिती काढायची म्हटलं तर आयताचं परिमितीचं सूत्र काय आहे, 2 ब्रॅकेटमध्ये लांबी प्लस रुंदी. सेम फॉर्म्युला इकडे असणार. ठीक आहे, तर समांतरभुज चौकोनामध्ये परिमिती असणार 2 ब्रॅकेटमध्ये लांबी प्लस रुंदी. त्यानंतर क्षेत्रफळ म्हटलं तर आयताचं क्षेत्रफळ काय असणार तर आयताचं क्षेत्रफळ आहे लांबी गुणाकारात रुंदी. तर समांतरभुज चौकोनाचं सुद्धा सूत्र असणार लांबी गुणाकारात रुंदी. याला काही वेगळं पाठ करण्याची गरज नाही, सेम फॉर्म्युला आहे. ठीक आहे, तर यामध्ये 5वा प्रकार पहा कोणता पडतो. 5वा समलंब. ठीक आहे, समलंब आपण अशा पद्धतीने दाखवू शकतो. ठीक आहे, हा समलंब चौकोन. समलंब चौकोनाचं वैशिष्ट्य काय असते, इथं कोणतीही बाजू समान लांबीची नसते, म्हणजे चारही बाजू वेगवेगळ्या असणार. सपोज मी असं दाखवणार, इकडे एक रेष, इथं 2 रेष, इथं 3 रेषा, इथं 4 रेष, म्हणजे कोणतीच बाजू समान नाही. ठीक आहे, त्यानंतर याचं वैशिष्ट्य काय असते की याच्यामध्ये चारही बाजू असमान असतील. ठीक आहे, मग आता पहा याची जर परिमिती काढायला सांगितली फॉर एक्झाम्पल, मग आता समलंब चौकोनाची जर परिमिती काढायची म्हटलं तर परीक्षेमध्ये त्यांना ह्या 4 बाजू द्यावं लागतील. म्हणजे त्यांना म्हणावं लागेल का एक बाजू 3 आहे, दुसरी 4 आहे, तिसरी 5 आहे, चौथी 6 आहे. ह्या 4 बाजू द्यावं लागतील आणि मग म्हणतील ते परिमिती काढा. मग काय करणार आपण, या चौघांची बेरीज करणार आणि परिमिती काढणार. तर असे एकदम सिंपल प्रश्न तयार होतात. म्हणून आतापर्यंत समलंब चौकोनामध्ये परिमितीवर एकही प्रश्न विचारला नाही, कारण परिमितीवर त्यांना जर प्रश्न विचारायचं म्हटलं तर आपल्याला 4 बाजूंचं माप द्यावं लागते आणि मग आपण काय फक्त बेरीज करून त्याचा आन्सर काढणार. तर एवढे सिंपल क्वेश्चन स्पर्धा परीक्षेमध्ये तयार होत नाही. म्हणून परिमितीचं सूत्रही बऱ्याचशा पुस्तकात दिलेलंही नसते आणि परिमितीवर आतापर्यंत एकही प्रश्न भूमितीमध्ये विचारलेला नाहीये. ठीक आहे, तर याच्यामध्ये फक्त क्षेत्रफळावर प्रश्न विचारतो. क्षेत्रफळ, तर याचं क्षेत्रफळ असं असणार 1/2 गुणाकारात समांतर बाजूंची बेरीज. समांतर बाजूंची बेरीज गुणाकारात असणार लंब उंची. गुणाकारात असणार लंब उंची. तर हा जो कन्सेप्ट आहे याच्यामध्ये फक्त आपल्याला एक सूत्र पाठ करायचं आहे का समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ काय असते. तर क्षेत्रफळाचं सूत्र आहे 1/2 गुणाकारात समांतर बाजूंची बेरीज गुणाकारात लंब उंची. एवढं जर पाठ केलं तर आपण याच्यात किमती टाकून आन्सर काढू शकतो, कारण याच्यामध्ये जे प्रश्न विचारतात त्या प्रश्नामध्ये 2 समांतर बाजू जे आहे त्यांची बेरीज त्यांचं माप दिलेलं असते. फॉर एक्झाम्पल असं जर दिलं असेल, एकाचं माप 5 आहे बा, दुसऱ्याचं 9 आहे, 2 समांतर बाजूंचं माप आणि आपल्याला लंब उंची दिली 10. ठीक आहे, तर हे 3 घटक प्रश्नामध्ये देतात आणि आपल्याला क्षेत्रफळ काढायला सांगतात. म्हणजे काय, सरळ किमती ठेवा, आन्सर काढा. म्हणजे आपण काय करणार, समांतर बाजूंची बेरीज म्हटलं तर 5 + 9 किती होणार 14. ठीक आहे, गुणाकारात लंब उंची किती असणार 10. ठीक आहे, मग 14 गुणाकारात 10 केलं तर हे 140 होईल. याला 2 न भागलं तर ते होणार 70. म्हणजे समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर असणार 1/2 गुणाकारात समांतर बाजूंची बेरीज गुणाकारात लंब उंची. तर एवढे जर घटक, चौकोन हा एकदम सोपा चॅप्टर आहे. तर आपले जे 7 प्रकार मी तुम्हाला सांगितले होते सुरुवातीला, त्या 7 प्रकारातल्या 5च प्रकारावर प्रश्न विचारतात. त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे चौरस, त्या चौरसामध्ये परिमिती 4 गुणाकारात बाजू, क्षेत्रफळाचे 2 सूत्र आहे, एक बाजूवरून एक कर्णावरून. ठीक आहे, परत कर्ण काढण्यासाठी प्रश्न विचारतात. त्यानंतर समभुज चौकोनामध्ये परिमिती, क्षेत्रफळ, त्यानंतर
बाजू काढण्यासाठी प्रश्न विचारतात. त्यानंतर आयतामध्ये परिमिती, क्षेत्रफळ, कर्ण काढण्यासाठी प्रश्न विचारतात. त्याच्यानंतर समांतरभुज चौकोन म्हटलं तर परिमिती आणि क्षेत्रफळासाठी प्रश्न विचारतात आणि समलंब चौकोनामध्ये क्षेत्रफळासाठी फक्त प्रश्न विचारतात. एवढे जर सूत्र जवळपास 14 ते 15 सूत्र आहे. एवढे सूत्र जर तुम्ही पाठ केले, व्यवस्थित समजून घेतले तर चौकोन या चॅप्टरमधले सर्व प्रश्न तुम्ही सोडवू शकता.